तुम्ही या. ओ हे का किती हा आई थांब. या समोर या. काय माहिती आहे रघुबद्दल? हा आता काय बोलाक नको म्हणजे झालं. रघु इथं कधी आला होता? माझा सुसल्या वांगड्या झालेला बोलणं ह्यानं ऐकाक तर नाही ना. सांगा. इथं कुणालाही घाबरण्याची गरज नाहीये. तुम्हाला काय माहिती आहे रघु इथं कधी आला होता? मी काय बोलतो हे कळतंय का तुम्हाला? मग सांगा, रघु इथं कधी येऊन गेला होता? ते इथे रघु का गईले रघु का गईले रघु का गईले नवीन रघु का गईले या बघा माझ्या भाऊनी रघु काकांचे कॅश डोक्यावर लावल्यानी. रघु 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 नाही नवीन रघु काका की जय. साहेब तो पुळू. एक मिनिट. सोनावणे ते केस घेऊन या. नाही देणार. म्हणजे रघु इथे आला होता. मी काय विचारतोय? दे चल. नाही देणार. नको देऊ माझा भाऊ कॅश. रघु काकांना जेवते असत कॅश. अंडू आम्हाला भेटतील रघु काका. आम्ही देऊ त्यांना केस. आता दे त्यांच्याकडे. तुम्ही देणार कॅश? हो. हे देतील रघु काकांना कॅश. दे चल. देवा माझा भाऊ दे रे चल. देवा दे. देवा. नाही रघु काका गेले. सगळं खोटं. केस खोटे, पेहराव खोटा, उपाय खोटे. खोटं जास्त वेळ टिकत नाही. रघु इथं आला होता ना? असले केस त्यांच्याकडे लय असत. तेव्हा इल्लेले तेव्हा हैसर ठेवून गेले होते ते. तर रघु काका आले होते उपाय करायला, मला माझ्यावर उपाय करायला. ते मुलगाचा डेथच्या आधी आले. त्यानंतर ते पळाले. मग आम्हाला नाही माहित काय. आणि सर छायेची दोष नाहीये. त्यांनी काय नाही केलंय. आम्ही सगळे घाबरले म्हणून खरं नाही सांगितलं. म्हणजे तो मुलगा मरण्याआधी रघु इथे आला होता? हो ते आले होते. पण आता त्यांचा आणि आमचा काहीच संबंध नाहीये. काहीही संबंध नाहीये. हिताच आहे तुमच्या. पण त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला, तो कुठे आहे हे कळलं तर लगोलग आम्हाला कळवायचं. समजलं? खरी माहिती सांगितल्याबद्दल थँक्यू. ठीक आहे मॅडम. पोलीस संशय भांडणा या घराच्या पाचविकच पुजलेली असत. रस्त्यातून चालताना लोक बघून हसतात, वरसून गोड बोलतात, मागसून काय बोलतात ना याचा विचार जरी मनात इलो ना तरी मान खाली जाता. सगळा कधी संपायचा माहित नाही. बरं या घर इकून प्रश्न मिटात विश्वासातलं गिराईक पण येणार नाही. गिरायक येतात ना ते सगळे सुसल्या करसून. अम्मा शांत. चांगलं होईल. होय ग बाय. त्याच आशेवर दिवस ढकलतोय. बरा काम कर, पिठाचं डबो घे. हा हात पोचात ना तुझो. हा मग. सावकाश सावकाश. छाया काय चालला तुझा? आई तू मध्ये बोला नको.
माका ह्याच्याशी बोलूचा. काय गो कावेरी, काय चालला तुझा? काय झालं? मी काय केलं? आहे या तुझ्या सुनेक ना लाली लिपस्टिक लावून सिरियलींमध्ये काम करूसाठी पाठव. किती ऍक्टिंग, कितको तो साळसूतपणाचा आव. काय गो, इतक्या चांगला वागून काय मिळता तुका? किती वागतस इतक्या चांगला? रघुनाथ महाराज हैसर इल्लेले तुझ्यावर उपाय करू. त्यांका मी बोलवलेलंय. तू सांगूक शकलंस? कित्या नाही सांगलंस? कित्या नाही सांगलंस? तुझ्यासाठीच गप रवला ना. आणि तुझा काय? या बघ ये, हैसर कोण कोणाचा नसता. हा? प्रत्येकाचं आपलं आपलं स्वार्थ असता. आणि इतक्या चांगला वागण्यामागे ना तिचं सुद्धा काहीतरी स्वार्थ असतलो. घरातल्या सगळ्या माणसांका तुझ्या बाजून करून घ्यायचा असा तुका. वाड्यात जास्तीचो हिस्सो होयो. मग काय अभिरमक परत तुझ्या बाजून करून घ्यायचा? गपराव गो. काळी झालेल्या माणसाक ना सगळा जगच पिवळा दिसता. आपल्या मनात जे विचार येतात ना तसा डोक्यात चलता आपला. मग हे समोरची माणसं पण तशीच दिसतात. त्यांच्या चांगुलपणात पण खोट शोधतो आपण. बघ त्याच्याकडे बघ, नजर खाली गेलेली नाही त्याची. कारण त्याच्या मनात तुमच्यासारखं स्वार्थ नाही असा. अवधशेन सगळा नुकसान नाही केला ना म्हणजे मिळवला. काय करूया सुचलयाचा मी? काय सांगत आहे का? घरातली माणसा वाड्याच्या कागदपत्रावर सही करूक तयार नाही. भंगले गुण याची. हा आपला म्हणणं खरा केल्याशिवाय गप्प बसायचा नाही. घेतोयच फोन. काय बराच वेळ लावला फोन उचलायला? काही चौकशी अजून झाली नाही वाटतं? नाही, जाऊ गेले पोलीस. हो का? मग आता ही जेवायची वेळ आहे नाही? मी एक काम करते, मी ना पोलिसांना इथेच जेवायला बोलवते. म्हणजे कसं पोलिसांचं जेवण पण होईल आणि तुझ्या रघुनाथ महाराजांना अटक पण होईल. बरं, त्यांना पोलिसांच्या गाडीतनं पाठवू दे की पालखीतनं? नको बाई, नको असा काय बोलू औशी. पोलिसांनी जर रघुला अटक केली ना तर तू सुद्धा अडकशील. तेव्हा तुझं काय होणार? अगं पोलिसांना त्या मुलाच्या मृत्यूबद्दल माहितीये, पण त्यापेक्षा बरेच गुन्हे केलेत तुम्ही. खूप लोकांना फसवलंय. त्याला एकदा अटक झाली ना की तो तुझं नाव घेणार, मग तुलाही अटक होईल. मग काय, या गावातून छायाम्माची पण मिरवणूक निघेल. हा सकाळ बोला नको गो. माझ्या डोळ्यासमोर येता गो सगळा. बरोबर आहे, प्रत्यक्षात पण दिसेल. अजून फक्त 1 तास. या 1 तासात जर तू तुझ्या भावंडांना इथे सही करण्यासाठी आणलं नाहीस तर मग पोलीस तुझ्या नावचं वॉरंट घेऊन येते. अगो काय गामाने तुझा मेकअप वगैरे निघाला का? नाही, थांब. थोड्या वेळात जो काही उरला सुरला मेकअप असेल ना तो पण निघून जाईल, तो पण उतरून जाईल. आणि त्याबरोबर नायकांचा माजही उतरेल. काय म्हणाले? आता काही म्हणणार नाही, आता डायरेक्ट येणार. आणि नाही आली तर हे मुली वर्गात बस. अलंकाराचे प्रकार कोणते? शब्द अलंकार, अर्थ अलंकार. बोल हे बोल. इथे का बोलवलंस? माका तुमच्याशी बोलूच असा. बोल. तुमका तर माहित असा मी आजपर्यंत काय काय सहन केलंय. अण्णांनी माझ्या आयुष्याचा वाटोळा केले, राजग्याक मारले, दुसऱ्या पोरा वागणा माझा लगीन लावून दिले. तोय लग्नाच्या दिवशी गेले. घरात एकटा पडले. मग माझ्या आयुष्यात अजय येईल.
ते काय जाऊन काका ता सगळा उगाळूचा नाही असा काका आता अजिबात त्रास नको हा काका शांतीन जगूचा असा काय वया तुका गेल्या कितीतरी वर्षांची भावबीजेची ओवाळणी रवली ती होईया माका रघु महाराज गायब झाले पोलीस हायसर येऊन त्यांचा तपास करून गेले पण तेंकाय गायब झालेले रघु महाराज सापडले नाही त्याचा काय संबंध संबंध असा गायब झालेले रघु महाराज सुसलेच्या तावडीत असत आणि जर आपण जाऊन वाड्याच्या कागदपत्रांवर सह्या नाही केले तर त्या पोलिसांका बोलव रघु महाराजांका पोलिसांच्या ताब्यात दितला मग काय अरे चला जाऊया वाड्याच्या कागदपत्रांवर सह्या करूया नाही हा, अजिबात नाही त्या रघु काकाने एका निष्पाप मुलाचा जीव घेतलेला आहे ते जेलमध्ये गेले ना तर काही हरकत नाहीये होऊन दे त्यांका शिक्षा मग त्याचा काय नाही हा. पण ते जर पोलिसांका गावले ना तर माझं नाव पुढे येतला तर सुसल्या तर पोलिसांसमोर जाऊन सगळा वक्ताला बघे माका अटक होतली तुमका बरं वाटताला काय बहिणीक अटक झालेली बघून अभिरामा दत्ता तुम्ही वाड्याच्या कागदपत्रांवर सह्या करून टाका वाडो विकलो जाय आणि मी पण सुटीन अभिरामा म्हातारे तू समज ती तयार होय नाहीतर तुझ्या बायलेक सांग तातिका बरोबर घोळात तातिका बरोबर समजवताना बघताय रे तुमच्याकडे भीक मागतोय उचल्यान फक्त 1 तास दिल्या ना 1 तासाच्या आत तर आपण तैसर पोचलो नाही सही करू पोलीस पोचतले अभिरामा दत्ता अरे कसलो विचार करतास चला जाऊया सही करूया कसले सहे घरी कुचा हा आहे त्या बघ सगळं ऐकलंय मी मग आतापर्यंत काय केलं नाहीस ना चढवासाठी आता कर चढवण आयुष्यात काय केल्या हौशीचा कधी ऐकल्या आपल्या आयुष्याची तर राख रांगोळी केली न ती केली आता घराची करूक बघता अभिरामा सहे करूक तयार व्हायचा नाही अगे पण मी अडकतलंय त्याचा काय हेचो विचार ह्या सगळ्या होऊच्या आधी केलं असतंस ना तर निदानात 4 घास सुखान खाल्लं असतंस अरे कोणीतरी समजावा ती का समजावा हे बघ छाया या बाबतीत ना आईचा जो निर्णय असेल ना तो शेवटचा असेल कारण एकदा चूक करून बसलोय मी परत चूक नाही करणार ह्याच करूचा होता तर किती घेऊन येलास माका आई सर रवला असते मी आश्रमात एकटा जगात दाखवसाठी केलास ना सगळा काय रे दत्ता छाया उगाच गैरसमज करून घेऊ नकोस आणि जेवढं आम्ही करायची गरज होती ना तेवढं आम्ही केलेलं आहे पण ते आता रघु काकांना वगैरे केलात ना तुम्ही आता माका तुमचे उपकार नकोस पण याक सांगून ठेव मी रघु महाराजांका पोलिसांच्या तावडीत जाव देऊचय नाही काय माझा मी माका काय करू खोय आता आई तू खाली जाऊन आराम कर आता काय चालला या सुषमा 1 तास झाला पण ती छाया काय आली नाही. ती नाही आली तर पोलीस येतील ना. तू खरंच पोलिसांना बोलवणार आहेस? सुषमा, जेव्हा सगळ्यांच्या डोक्यात त्या आयडिया संपतात ना तेव्हा तुझं डोकं चालायला लागतं. माझ्या आईच्या मृत्यूच्या वेळी हे नाईक खूप सहजासहजी सुटले होते. पण त्यांनी फास लावून घेतला होता ना. अशा सहज परिस्थितीसमोर हात टेकणाऱ्यांपैकी माझी आई नव्हती. एक वेळ त्या कुमुदिनी पाटणकरने हात टेकले असते, माघार घेतली असती, पण अण्णांनी धोका दिलेली शेवंता पेटून उठली होती. तिच्या मनातली धगधगती आग
मी स्वतः खूपदा पाहिली होती. सुषमा, काय बघतोस काय? जा काहीतरी गोड बनवून आण माझ्यासाठी. वाड्याच्या कागदपत्रांवर सह्या होणार आहेत आज. देवा, काय करायचं या सुचल्याचा? पोलिसांका बोलायलांचा वाटतं. आता काय होतं कोणाक ठाऊक. जरा म्हणून धीर धरवणार नाही का? वेलकम इन्स्पेक्टर साहेब, वेलकम. आमच्या गरीबाच्या घराला तुमचे पाय लागले म्हणायचं. वेळच तशी आली. मला कळलं तुम्ही रघुनाथ महाराजांना शोधताय म्हणे. हो, त्या लहान मुलाचं ऐकून फार वाईट वाटलं. असे कसे असतात लोक? असं कसं वागू शकतात? वरती जाऊन काय उत्तर देणार आहेत देवालाच ठाऊक. वर नाही, खाली. केलेल्या कर्माची फळं इथंच खाली भोगावी लागतात. अगदी बरोबर, अगदी बरोबर बोलला तुम्ही. आता आम्ही विचारलेल्या प्रश्नांची अगदी खरी खरी उत्तरं द्यायची. पण त्याआधी म्हटलं चहा किंवा कॉफी काही घ्याल का? फक्त प्रश्नांची उत्तरं हवे. रघुची आणि तुमची ओळख? हो आहे ना. मागच्या वेळी एका जागेच्या कामासाठी मी आश्रमात गेले होते. बरेच दिवस माझं जागेचं काही काम होत नव्हतं. म्हटलं काही दोष आहे का बघा. एवढे पैसे घेतले माहितीये माझ्याकडनं. तेव्हापासून आश्रमाचं तोंड बघितलं नाही. त्यांचं इथे येणं जाणं? मी जाणं बंद केलंय तिथे, पण त्याचं येणं काय बंद नाही झालं. एक दोनदा आला होता, पण मी काय उभं राहू नाही दिलं त्याला. या 2 दिवसात त्यांच्याबद्दल काही माहिती आहे ना. नायकांच्या वाड्यावर येऊन गेले होते म्हणे. त्याच्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. इथे मी रघुनाथ महाराजांना लपून ठेवले. काय खरं वाटलं ना? ज्या माणसाचा चेहरा पण मला बघवत नाही त्या माणसाला माझ्या घरात तरी उभं करेन का मी? हा, पण रघु स्वतःहून या घरी आला आणि स्वतःहून दडून बसला तर मग मला काय माहिती नाही. पण रघु इथे येणार नाही याची मी काळजी घे. आणि जर आलाच तर पहिलं फोन तुम्हालाच कर. बरं, ठीक आहे. यात सहकार्याची अपेक्षा. येतो आम्ही. चला मॅडम. उपकार केलंस गो, माझ्यावर उपकार केलंस. हे गप. काय उपकार? तुमच्या सगळ्यांवर उपकार करण्यासाठी जन्म नाही घेतलाय मी, कळलं ना? ना त्या मठात जाऊन मला बसायचंय. आणि काय ग, तू एकटी का? बाकी लोक कुठे आहेत? वाड्याच्या कागदपत्रावर सह्या करण्यासाठी येणार होते ना लोक? सगळे तयार झाले असते वाड्याच्या कागदपत्रावर सह्या करू. अभिराम तर म्हणलो अंगठो कापून रक्तान सही करतो म्हणा. हो, सरितान दत्ताक समजवल्या, दत्ता पण तयार झालो असा. आणि तुझी आई? आई पण तयार झाली. कसा असा ना, अण्णांचे मित्र पकडले जातले. कसा दिसता तू आधी त्यांका सोड. ती सगळी जण हैसर येऊची नाही सही करू, पण मी कागदपत्रांवर सही आणते. छाया, तू काय चीजस ना ते चांगलंच माहितीये मला, कळलं ना? आधी त्या सगळ्यांना इथे घेऊन यायचं सह्या करण्यासाठी, आणि मगच तुझ्या रघुनाथ महाराजांना मी सोडेन. आजच्या पुरतं मी तुला रघुनाथ महाराजांचं दर्शन मात्र देऊ शकते. करायचंय? आता आलीच आहेस तर तुझ्या कुंकवाला बघ. रघुनाथ महाराज, ओ रघुनाथ महाराज, बघा कोण आलंय. तुमची सौभाग्यवती, अहो तुमच्या असंख्य गुन्ह्यांची साथीदार.
साक्षात छायाम्मा आलीये. अहो बघा, तुझ्या नवऱ्याकडे बघून फार वाईट वाटतं. काय अवस्था झालीये त्याची. एकदा बघूक दी. अच्छा, काळजी वाटते नवऱ्याची. केव्हापासून ग? स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला पोलिसातनं वाचवतेस ना, हे माहितीये मला, कळलं ना. आली मोठी काळजी करणारी. चल, आलीस तर तुझ्या कुंकवाला दाखवते. चल ये. खय असत रघु